Welcome to Global Healthcare and Education Foundation's special broadcast on the occasion of Nutrition Month. In this broadcast, we will be interviewing various dietitians and doctors to know their point of view on the topic nutrition. So, our today's guest speaker is dietitian Saili Sakhi ma'am. Hi. Hello, ma'am. Hello. She has done her PG. एक मिनिट फक्त थांबा, चालूच ठेवा. It's me. Ma'am, can you tell us about yourself? So I request ma'am to tell us a few things about herself. Hello, नमस्कार. मी सायली साठे. I'm working as a lactation counselor since last 10 years. So basically माझं जे न्यूट्रिशन PG diploma in nutrition and dietetics झालंय, clinical nutrition. After that I have done my internship in KM hospital and I developed interest in this career as a lactation counselor. So I have done my course from Australia, that is Certified Breastfeeding Specialist. There is one more is BPNI, that is Breastfeeding Promotion Network of India, and IYCN, that is Infant and Young Child Nutrition. So I basically deal with the babies who require intensive care in ICU, then the milk banking, the babies who deliver full term and help them to go for a breastfeeding journey peacefully. अँड कॉम्प्लिमेंटरी फीडिंग की कधी सुरू करायचं, काय करायचं, या गोष्टीचं योग्य ॲडवाईस हे काम मी गेली 10 वर्ष करते. 8 वर्ष मी KM हॉस्पिटलमध्ये काम केलं. आता मी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये काम करते आणि लास्ट 1 इयरपासून माझी स्वतःची OPD पण चालू आहे. वेलकम टू अवर पॉडकास्ट. थँक्यू सो मच. मॅम, आता एक हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आउट ऑफ 10 families, 8 families असे असतात जिथे elderly people त्यांना म्हणतात की as soon as the mother delivers baby, you should not breastfeed the baby within 1 hour. तर मॅम, तुम्हाला काय वाटतं की you should breastfeed the baby within 1 hour or you should avoid? Because elderly people think that in that complete 1 hour the milk is in the form of witch's milk. So that's why it should be not given to infants. A very good question. So basically 1st to 7th August is worldwide celebrated as a breastfeeding week आणि त्याच्या निमित्ताने आपण खूप अवेअरनेस करायचा प्रयत्न करतो. सो थोडंसं सिनॅरिओ मी असं म्हणेन की आता चेंज झाला आहे, जो आम्ही आज 10 वर्षापासून बघतोय. आमच्यासारखे भरपूर लॅक्टेशन काउन्सिलर्स आता आहेत आणि इट इज ऑब्व्हियसली अ टीम वर्क आणि त्याच्यासाठी अँटीनेटल सेशन्स खूप महत्त्वाचे असतात, जे आता खूप सुरू झाले आहेत. सो अँटीनेटल इज बेसिकली वन्स द विमेन इज प्रेग्नेंट. In the 2nd and 3rd trimester, we basically tell them about the nutrition, a good food, त्याच्यानंतर बेबीचं केअर कशी असायला पाहिजे, what is the pediatrician point of view, what is the gynecological few exercises that she can do to go for a normal labor किंवा normal delivery. या गोष्टीसाठी एक अँटीनेटल सेशन नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये ब्रेस्टफीडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो आणि we tell them की why it is important and what are the benefits of that. दॅट इज अ रिझन आता खूप गुगल आणि खूप या माहितीनुसार लोकांमध्ये अवेअरनेस चालू झालेला आहे. सो पूर्वी असं होतं की ते विच मिल्क होतं जसं आपण म्हणतो, पण आता नाही आहे. सो वी इमिडिएटली कीप द बेबी स्किन टू स्किन पोस्ट डिलिव्हरी. सो जर नॉर्मल डिलिव्हरी असेल, ज्याला आपण गोल्डन अवर ऑफ ब्रेस्ट फिडिंग असं म्हणतो, नॉर्मल डिलिव्हरीमध्ये इमिडिएटली वन्स द अम्बिलिकल कॉर्ड सेपरेट्स वी पुट द बेबी ऑन द मदर्स चेस्ट. सो ज्याला आपण म्हणतो की स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट जो अनइंटरप्टेड असला पाहिजे आणि मग बाकीच्या पीडियाट्रिशियनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या गोष्टी असतात त्या बेबीसाठी होतात. अनलेस इट इज मेडिकली कॉन्ट्राइंडिकेटेड की बेबी रडलं नाही किंवा काही बेसिक प्रॉब्लेम आहे की वजन कमी आहे, लवकर डिलिव्हरी झाली आहे, अशा काही स्पेसिफिक सिच्युएशन्समध्ये हे केलं जात नाही. पण ज्या नॉर्मल डिलिव्हरीज होतात, ज्यांचे बेबीज फुल टर्म आहेत, विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन्स आहेत, त्यांना इमिडिएट स्किन टू स्किन रेकमेंडेड असतं. सिझेरियन सेक्शन नंतर विदिन 1 hour ऑफ बर्थ जेव्हा तुमचं रिसुचरिंग होतं, त्याच्यानंतर इमिडिएटली आपण हा कॉन्टॅक्ट OT इट सेल्फ त्याच्यामध्येच आपण देतो आणि बेबीला एक ब्रेस्ट क्रॉल नावाची एक गोष्ट असते जी खूप सुंदर असते, जी खूप नॅचरल असते बेसिकली. सो बेबी जस्ट लिटरली क्रॉल्स फ्रॉम द मदर्स चेस्ट टू द ब्रेस्ट. So that is the reason babies, mothers basically nipples are little bit darker during pregnancy because it is only the entire part of the body की जो खूप डार्क असतो. सो बेबीला इनिशियली फर्स्ट 3-4 मंथ्समध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईटच जास्त डीपली दिसत असतं. सो बेबी लिटरली क्रॉल्स अँड रिचेस टू द मदर्स चेस्ट अँड स्टार्ट फीडिंग. इट इज व्हेरी ब्युटिफुली इफ यू लुक. तर बेसिकली हे इतकं नॅचरल आहे की त्याच्यामध्ये आपल्याला इंटरव्ह्यू करण्याची गरज नसते.
आणि दॅट फर्स्ट मिल्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी कॉल इट ॲज अ फर्स्ट वॅक्सिन विच इज कॉल्ड एज अ कोलेस्ट्रॉल. सो ह्या कोलेस्ट्रॉलचे काय फायदे आहेत तर ते इम्युनोग्लोब्युलिन्स त्याच्यात खूप जास्ती आहेत. बेबी जेव्हा स्किन वरती असतं मदरच्या तेव्हा टेम्परेचर कंट्रोल हा खूप जास्त चांगला होतो. का होतो तर बेबीचं पोटातलं जे टेम्परेचर असतं आईच्या ते थोडंसं जास्ती असतं, 36 डिग्रीपर्यंत असतं. आउटसाईड टेम्परेचर प्रत्येक वेळी तेवढं असेल असं नाहीये. सो जो शिफ्ट असतो एक मोठा टेम्परेचर मधला तो बेबीला कंट्रोल करणं हे मदर बेसिकली शेअर्स हर ओन वॉर्मथ टू द बेबी. अगेन द शुगर स्टेबिलिटी म्हणजे काय की बेबीचं अम्बिलिकल कॉर्ड कट झाला की मेन जो न्यूट्रिशन सप्लाय आहे किंवा नॉर्मल फूड सप्लाय आहे तो पूर्णपणे कट होणार आहे. सो ज्याला आपण गट प्रायमिंग असं म्हणतो. सो बेबी लीक ऑर लॅचेस ऑन द ब्रेस्ट तर त्याची एंटायर जी सिस्टम आहे ते सुरू होणार आहे. इट इम्प्रूव्स द ब्लड शुगर लेवल. सो ह्या बेसिक ज्या गोष्टी असतात बॉन्डिंग मदरसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट बेनिफिट असतो दॅट इज ऑक्सिटोसिन रिलीज. सो बेसिकली ऑक्सिटोसिन इज नथिंग बट अ फील गुड हॉर्मोन. सो तो काय करतो तर युटरस कॉन्ट्रॅक्ट करायला मदत करतो डिलिव्हरी झाल्यानंतर. आणि पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स असतात रिगार्डिंग खूप जास्त ब्लिडिंग झालंय ते मदरच्या जीवावर वेतू शकतं. ह्या गोष्टी कंट्रोल करायला बेबी हा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट असतो. सो वन्स द बेबी स्टार्टेड ब्रेस्ट फीडिंग मदर फील्स हॅपी, देर इज अ गुड बॉन्डिंग अँड देर इज गुड ऑक्सिटोसिन रिलीज. तर युटरस कॉन्ट्रॅक्ट झालं की पोस्टपार्टम हेमरेजचा रिस्क हा कमी असतो. सो ओव्हरऑलच गोल्डन अवर ऑफ ब्रेस्ट फीडिंग हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि जे प्रत्येक डिलिव्हरीमध्ये झालंच पाहिजे. वेदर इट इज अ नॉर्मल डिलिव्हरी ऑर वेदर इट इज अ सिझेरियन सेक्शन. बिकॉज आता आपण बघतो की खूप सिझेरियन होतात. सो वी मेक शुअर ॲज अ लॅक्टेशन एक्सपर्ट्स इवन ॲज अ मदर शी हरसेल्फ टेल अस की नाही आपल्याला लवकर ब्रेस्ट फीडिंग करायचं आहे. सो हाच अवेअरनेस बेसिकली आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू सो मच मॅम. आणि माझा अजून एक क्वेश्चन आहे की आता बऱ्याच वेळी प्रीमेच्युअर डिलिव्हरीज असतात किंवा काही रिझन्समुळे पण बाळांना NICU मध्ये ठेवतात. मग आता ह्या सगळ्या सिनॅरिओमध्ये मदरला रिस्ट्रिक्शन्स असतात. मग आता तुम्ही ह्या केसमध्ये मग तुम्ही ब्रेस्ट फीडिंग कसं हे करतात? कारण मदर सायकोलॉजी पण तेव्हा इम्पॉर्टंट असते. ॲब्सोल्युटली राईट. सो बेसिकली कसं असतं जर प्रीमेच्युअर डिलिव्हरी असेल तर तो सगळ्याच फॅमिलीसाठी आणि इव्हन फॉर द पीडियाट्रिक्स अँड गायनॅकसाठी तो एक मोठा आपण धक्का असं म्हणूयात की ती खूप सडन फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये झालेली गोष्ट असते. तर पहिली प्रायोरिटी असते की बेबीला ॲज सून ॲज स्टेबल करणं आणि बेबीला त्याचा ब्रीदिंग पॅटर्न त्याच्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या पीडियाट्रिक पॉईंट ऑफ व्ह्यूने केल्या जातात. फ्रॉम लॅक्टेशन पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा फीडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कधीही इनिशिएट करताना हे कोलेस्ट्रॉलच इनिशिएट करतो. सो जेव्हा देर इज अ सेपरेशन की मदर आणि बेबी आर नॉट टुगेदर सो तेव्हा वी मेक शुअर ट्राय टू एक्सप्रेस द मिल्क ॲज सून ॲज पॉसिबल. सो जेव्हा मदरची डिलिव्हरी होऊन ती रिकव्हरीमध्ये शिफ्ट होते तेव्हापासून आपण कोलेस्ट्रॉल एक्सप्रेशन सुरू करतो. सो त्याला काही मेथड्स आहेत, सिरिंजिंग टेक्निक आहे, मॅन्युअल एक्सप्रेशन आहे, ब्रेस्ट पंपिंग्स आहेत. सो यामार्फत आपण ते सुरू करतो आणि व्हॉट एव्हर कोलेस्ट्रॉल वी कलेक्टेड सो वी सेंड इट टू द बेबी आणि आपण ते बेबीला देतो ज्याला आपण माउथ पेंटिंग असं म्हणतो की बेबीला इमिडिएटली समज जर दूध सुरू करायचं नसेल तर त्याच्या माउथमध्ये लिपमध्ये आतमध्ये आपण ते कोलेस्ट्रॉल लावतो जेणेकरून ते चांगले बॅक्टेरियाज तयार होतील आणि बेबीचं गट प्रायमिंग व्हायला मदत होईल. आणि खूप रिसर्च त्याच्यावरती आता झालेला आहे की इट रिड्युसेस द चान्स ऑफ इन्फेक्शन बेसिकली. सो ते करायचा आपण प्रयत्न करतो. सो जेव्हा देर इज अ सेपरेशन वी मेक शुअर ट्राय टू पुश द मदर फॉर एक्सप्रेसिंग मिल्क अँड सेंड इट टू द बेबी असं असतं. काही कारणामुळे सुद्धा आता बऱ्याच वेळेला सेपरेशन होतं की बेबी डिले रडलंय किंवा थोडंसं वजनाने कमी आहे पण वय पूर्ण भरलेलं आहे. अशा पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की काही कारणाने सेपरेट करावं लागतं. सो सेपरेट झाल्यानंतर पहिला प्रोटोकॉल इज की बेबीला पहिलं कोलेस्ट्रॉल कुठल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे. सो आपण फ्रिक्वेंटली तिला 2.5-3 तासाने एक्सप्रेस करायला सांगतो, शिकवतो. रिलेटिव्स याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे असं मी म्हणेन की फादर आहे किंवा आजी सोबत आहे जे कोण आहे त्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करून शिकवतो की काय गुड स्टेबिलिटी मेंटेन करायला पाहिजे, हायजीन कसं मेंटेन करायला पाहिजे आणि कसं पाठवायचं. तर हे ट्रेनिंग आपण त्यांना डे बाय डे देत असतो. सो वी मेक शुअर की कुठलंही दुसरं दूध आपण बेबीला न देता आईचंच दूध मिळणं हा सगळ्यात जास्त प्रायोरिटीची गोष्ट असते. आणि मॅम जर काही रिझन्समुळे मदर मिल्क सिक्रेट नाही करू शकत आहे करेक्ट मग ह्या टाइमला आपण काय केलं पाहिजे? आता माहिती असेल तुम्हाला बरंच ऐकून की मिल्क बँक सध्या अवेलेबल आहेत भरपूर आपल्याकडे. तर पुण्यामध्ये ऑलमोस्ट 9-10 मिल्क बँक आहेत. तर मिल्क बँक ही जी प्रोसेस आहे हा मी म्हणेन कम्प्लिटली वेगळा टॉपिक आहे. त्याच्यावर आपलं एक दुसरं सेशन होईल असं मला वाटतं.
पण मिल्क बँकमध्ये बऱ्याच मदर्सचं मिल्क घेतलं जातं